पाणी पाजलीच्या माणसाने त्याला सोडणार का? विचारलं ना समजा बा या भागात समजा रे नाही का कुठे त्याला सांगता येणार ते कुठे तालुक्यात सांगू शकत नाही. पवारांचे शब्दच तुमच्यासाठी आणखी बस तसं कोण नाही. शरद पवार शब्द आपण आहोत आता ढाकाळे या ठिकाणी. निवडणुकीला फक्त मतदानाला आता एक साधारणतः 8 ते 10 दिवस राहिले. पक्षांची झालेली खिचडी आणि चिन्हांची झालेली अदलाबदल. चर्चेचा जरी विषय असला तर ही ग्रामीण भागात कुठपर्यंत पोहोचली, ग्रामीण भागात सर्व उमेदवारांची चिन्ह पोहोचली आहेत की नाही पोहोचली आहेत, आपण ते आज सरळ सरळ एक ग्रामीण भागातच फिरून थोडं जाणून घेऊया. या बाबा नमस्कार. निवडणूक आलेली आहे लोकसभेची. 2 उमेदवार उभे आहेत. नाव माहित आहेत का आपल्याला? नाही सांगते. नावच माहित नाहीत. शिवाजी आढळराव पाटील आहेत आणि डॉक्टर अमोल कोल्हे आहेत. यांची चिन्ह काय ते तर माहितच आहे आपल्याला. एक तुतारी आहे आणि एक गाड्याळे. तुतारी आणि गाडाळी. तुतारी कोणाची? शरद पवारच. उमेदवार कोण आहेत त्यांची इथं? एक अमोल कोल्हे आणि आढळरावांचं काय चिन्ह आहे? गाड्याळे. आढळरावांचं गाडाळे. काय सांगाल वातावरण आता समजा चिन्ह सर्वांपर्यंत पोहोचली इथं? हो, चिन्ह पोहोचलंय. उमेदवार हे माहिती आहेत, पण आता त्यांच्याबद्दल काय बोलणार? आता दोघे इकडून तिकडे तिकडून इकडे, तसं काय बोलणार आहे सांगा बरं आता या गोष्टीवर? जनतेचं हाले रे, याच्यात जनतेचं हाले रे. अलग लक्षात. नेते गेले इकडे तिकडे पळत्यात, जनता जागेवरची. जनता कुठेतरी थोडी संभ्रमात सापडतीये. नमस्कार. आम्ही मुद्दाम थोडं ग्रामीण भागांचा दौरा करतोय. आता जी चिन्ह बदललेत सर्वांची, ती इथपर्यंत पोहोचलेत का? चिन्ह माहिती आहेत का? तर इथं काय परिस्थिती? चिन्ह माहिती आहे सगळ्यांना. आहे ना, माहिती आहे. दोन्ही उमेदवारांची पोहोचली. दोन्ही उमेदवारांची पोहोचले. मतदारांचे काय प्रश्न इथं? मतदारांच्या अनेक अडचणी आहेत. रस्त्याची अडचण आहे, लाईट आहे, पाणी आहे. पाणी छान दिसला. आता आहे पाण्याचा प्रश्न. पाण्याचा प्रश्न आहे. तो पाण्याचा प्रश्न गेली 2.5 वर्ष झाला असा लोंबकळत पडलेला आहे. जलजीवन मिशन होऊन टाकी झाली, परंतु निधी अपुरा पडला. अमकं तमकं या खाली ठेकेदार आपलं चालेल लांबी. आता काय कोण वाटतं तुम्हाला सक्षम कोण करेल? पाहूया. सक्षम उमेदवार तसे दोन्ही आहेत. पाहूया आता काय जनतेचा कौल काय असेल त्या पद्धतीने होईल. इथं काय परिस्थिती काय राहील? इथं असंच चालेल 50-50. चिन्ह पोहोचलेली आहेत. चिन्ह पोहोचलेली. इथपर्यंत चिन्ह व्यवस्थित पोहोचलेली आहेत. आपण असंच आता या मार्गे वाडा करत आपण खेळ करूया. चल. नमस्कार. लोकसभेची निवडणूक आता कोण उभे तिथे? अरे आम्ही गुरातली माणसं, काय कळत आहे आम्हाला? नाही म्हणून अहो झेंडा तिकडे तुमच्या. अरे हे काय पोरांची घालायची आपण? नाही आता काय उमेदवार कोण उभे तिकडे? आता कोण आलं कोण येईन? कोणी चिन्ह काय काय त्यांची दोघांची? हे नाही सांगता यायचं आम्हाला. चिन्ह माहिती आहेत? चिन्ह कोल्हे साहेबांचं तुतारी आणि आढळराव पाटलांचं काय गड्या. आढळराव पाटील कोणत्या पक्षाकडून आहेत? राष्ट्रवादी. आणि डॉक्टर कोल्हे ते शरद पवार गट राष्ट्रवादी. शरद पवार. काय सांगाल आता तुम्ही दुकानदार इथं सर्वांपर्यंत चिन्ह पोहोचलेली आहेत? सर्वांपर्यंत पोचतात म्हणायचं, पण काय काही अडचण करणं काय नाही समजत कोणतं चिन्ह कोणतं असे. उमेदवारांचे दोन्ही इथे रॅल्या होऊन गेल्यात का? नाही. कुठं आला? कोले येऊन गेले, पण आढळराव वाटतं नाही आले ना. त्यांचे बाकी समर्थ खाल्ल्या पातळीवरचे काय कार्यकर्ते येऊन गेलेत, ते स्वतः नाही, उमेदवार नाही आले. उमेदवार नाही आले, पण म्हणजे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते येऊन गेले. कार्यकर्ते येऊन गेले.
चालेल या आपण थोडं काय सांगाल दोन्ही उमेदवार माहिती आहेत? हो माहिती उमेदवार माहिती आणि दोन्ही एक उमेदवार आमच्या तालुक्यामधला आहे आणि एक जुन्नर तालुक्यामधला काय दोघांची चिन्ह पोचलीत? हो दोघांची चिन्ह पोचलेली आहेत. उमेदवार अमोल कोल्हे स्वतः इथं आले येऊन गेलेले आहेत. आढळराव का अजून आलेले नाही पण येतील एवढ्या 2-3 दिवसामध्ये होईल त्यांचं. काय कोण उमेदवार वाटतो आपल्याला सक्षम आता काय तसं दोन्ही तुल्यबळच आहेत. सक्षम काय सांगू शकत नाही आणि राजकारणामध्ये असा गोंधळ आहे की कोण निवडून येईल कोण पडून येईल काय सांगता येत नाही. कारण जनता स्वतः उमेदवारच असे आहेत की कोणत्या पक्षात कोणी कोणत्या पक्षात कोणी हेच समजत नाही. त्यामुळे जनता पण पूर्ण विचार करूनच मतदान करेल. त्यामुळं काय सांगू शकत नाही कुठल्या जी झालेली राजकारणाची खिचडी जरा आपल्यालाही काही सुधारत नाही. हो ना ते बरोबर आहे ना. ही राजकारणाची खिचडी झाल्यामुळेच आपल्याला काय सुधारत नाही आणि मग ते ज्याची जो प्रतिष्ठा लावीन तोच निवडून येईल. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. आता एकंदरीत आहे ना दोघांनी आता आढळराव पण जवळजवळ 3 टर्म त्यांनी इथं प्रतिनिधित्व केले. आता डॉक्टर कोल्हेंनी पण आता लास्टची टर्म त्यांनी केलं 5 वर्ष. मग आता दोघांच्या याच्यात तुम्हाला कोणाचं काम वाटतं? तसं बघायला गेलं तर दोघांची कामं म्हणजे जनतेपर्यंत पोहोचलेली आहेत. आता ज्याचा जो जास्त म्हणजे कामाचा लोड आहे किंवा जो जास्त जनतेमध्ये गेलेला आहे त्याचा वर्चस्व या ठिकाणी आहेच नाही. तुम्हाला कोण वाटतं? आम्हाला या ठिकाणी असं वाटतंय आढळराव पाटील म्हणजे जनतेमध्ये जास्त मिसळलेली आहेत. अमोल कोल्हेंची कामं आहेत परंतु जनतेमध्ये जास्त सहभाग नसल्यामुळं लोक जरा हे करतात. पण आढळरावांचा जास्त सहभाग जनतेमध्ये. आढळरावांचा सहभाग शेजारी आम्हाला तो आढळराव कला आमचा थोडाफार असणारच ना. कला असणारच. आता हे जे आहे आपल्या याच्यावर आहे शिवसेना. आता शिवसेनेचे 2 गट पडलेत, राष्ट्रवादीचे 2 गट पडलेत. खिचडी ही काय खिचडीच आहे ना. खिचडीच आहे. मग आता ते तुम्ही कसं पाहताय म्हणजे तुम्ही आता आहे बा आता आम्ही कसे आम्ही आज 40 वर्ष झालं ठाकरेजी शिवसेनेचे बाळासाहेबांचे आणि आमचा पक्ष येऊ नाही तर पडू. पण आपण बदलून आपल्याला काय फायदा आहे का? काही का आपण मोठा राजकारणी आहे का? आपल्याला काय कुठून मिळणार आहे? काही नाही. आहे तिथं राहायचं. काय दुसरं काय आमच्या डोक्यात काही विषय नाही. आता काय आहे शिवसेनेचे जे 2 गट झाले एक आता सपोज मशाल झाली आणि धनुष्यबाण पण आता दोघंही नाही तिथं. हा ते तर आमचं कसं आहे आता आमचं गाव जे आहे ना ते आढळराव पाटलाला पहिल्यापासून म्हणजे अगदी जवळ आहे आणि आमचं पाहुणे जवळचं. आम्ही हे एवढं बनवलंय सगळं त्यांनी बनवलं. आम्हाला पाणी पाजले त्या माणसाने. त्याला सोडणार का आम्ही? घड्याळावर आम्ही मतदान करणार नव्हतो पण आता आमचा म्हणून असल्यामुळे आम्हाला करणं भाग आलं. तर घड्याळावर मत नसते त्याला आता करायचं. निवडणूक आली लोकसभेची. काय कोण आहे उमेदवार माहितीये? कोणी ते कोण जातात आम्हाला काय माहितीये. घरामध्ये बसतोय आम्ही. येणार येतात जातात आवाज करून आता काय माहिती कोण आहे. शिवाजी आढळराव नाव ऐकलंय? हो हाय. डॉक्टर अमोल कोल्हे हा ते पण आवाज येतोय ना प्रचार चालतोय ते गाड्यांचा. मग आता काय त्यांची चिन्ह वगैरे काय माहिती ते नाही सांगताय तुम्हाला एवढं. दोघांची चिन्ह माहित नाहीत. नाही अजून काही ठिकाणी दोन्ही उमेदवारांची नाव ऐकायला मिळत आहेत पण त्यांची चिन्ह माहित नाहीयेत. ओके बाबा नमस्कार. निवडणूक आली आता लोकसभेची. उमेदवार कोण कोण आहे माहिती? आढळराव पाटील कोल्हे. अजून चिन्ह काय काय त्यांची? एकाचं घड्याळ आहे एकाचं तुतारी. चिन्ह पोचलेत. बाबा काय म्हणताय निवडणूक आली? हा आली निवडणूक. 2 उमेदवार आहेत माहित आहेत का नाव? नाही नाही आहेत ना मला 2 नाव माहित आहेत का नाही उमेदवारांची? हा आहे. कोण कोण आहे? कोल्हे आणि आढळराव. सांगा असं. कोल्हे आणि आढळराव. चिन्ह काय काय दोघांची? हा एकाच घड्याळ आणि एकाच हे मशाल आपल्या तुतारी. तुतारी कोणाची? कोल्ह्यांची.
आणि घड्याळ आपलं आढळरावचं. काय कोणाची राहील हवा? हवा कोणाची राहील? हवा तसं काय सांगता यायचं नाही. इकडे काय वातावरण? वातावरण नाही सांगता यायचं अजिबात. अजिबात नाही सांगता यायचं. कोण कुणीकडे जाईल आणि कोण कधी काय करील भरोसा नाही. नाही म्हणजे अगदी रिअली बरोबर. चिन्ह कळालं सर्वांना. उमेदवार आले दोघे इकडे? उमेदवार येऊन गेले. दोघे आले होते? दोघे येऊन गेले. दोघे उमेदवार भेटले. बाबा नमस्कार. लोकसभेची निवडणूक आली आता. उमेदवार कोण कोण आहेत माहितीत का? 2-3 आहेत माहिती. बाकी आता 30 जण आहेत. घरातली माणसं ध्यानात नाही राहते. 30 जण कधी ध्यानात ठेवायचं? आता मेन तर 2 जण आहेत. 2-3 जण आहेत. कोण कोण आहेत? ते कोल्हे आहेत, नंतर आढळराव आहेत. चिन्ह काय काय दोघांची? आढळरावचं आहे घड्याळ आणि कोल्ह्यांचे ते तुतारी. काय राहील काय हवा काय राहील ते नाही आपण त्याच्यात नाहीच. चिन्ह पोचलेत अजून म्हणजे काही अशा स्लिप बिप नाही वाटल्या काही. नाही आता इथं उमेदवार येऊन गेले दोघं. उमेदवार येत असेल. आम्ही वर वाढेल राहतो इथं. मध्ये काल्याला आले होते 8 दिवस झालं सप्त्यामध्ये. कोण आलं? कोल्हे आले होते, आढळराव आले होते, असे बरेच आलते राजकारणी लोक बहुतेक आले होते. काय सांगाल? चिन्ह पोचले दोघांचे? हो. आढळरावांचा पक्ष कोणता आता? आढळरावांचा पक्ष बदली केला काय सांगता येत नाही एवढा. आपल्या त्या राजकारणात आपण पण नाही धंदा. आणि आले कुठून ते? कोल्ह्यांचा कोणता? कोल्ह्यांचे तुतारी पक्ष त्यांचा राष्ट्रवादी आहे ना. राष्ट्रवादी पण 2 झाली आता. त्यांच्या फाळण्या झाल्यात ना. आता कोल्ह्यांची राष्ट्रवादी कोणती? कोल्ह्यांच्या शरद पवारची बाजू आहे ना त्यांचं. आणि यांचे शिंदे गटात आहेत ना आढळराव. आता ते पण राष्ट्रवादीतच आहेत. त्यांची आजीदादांची राष्ट्रवादी. आता तुम्ही कोणती राष्ट्रवादी? मला काय आपल्याला ते राजकारणाशी जास्त काय घेणं त्यांना. मी व्यावसायिक आहे त्याच्यामुळे मला काही वेळ भेटत नाही. पण दोन्ही उमेदवारांची चिन्ह इथं गावात माहीत झाले. चिन्ह पोचलेली आहे तिथं. बाबा नमस्कार. नमस्कार. तर लोकसभा चालू आहे निवडणूक. 2 उमेदवार उभे आहेत. माहित आहेत का कोण आहेत? हो बोला. कोण कोण आहेत? आढळराव आणि कोल्हे ना. 34 उमेदवार मी वाचले पेपर मध्ये. तुम्ही असं काय? हा 2 कसे म्हणले असं मला म्हणायचे. आता तुम्ही पत्रकार आहे. उमेदवार 34 आहे. नाही बरोबर आहे तुमचा प्रश्न बरोबर आहे. आम्ही तेच हे करतोय. काय चिन्ह काय आहेत कोणाची माहिती आहे? ती अजून होती ना आता माहिती. बऱ्याचशा लोकांची माहिती नाही. आता मग आम्ही तर आम्हाला आता थोडे दोघं जास्त चर्चेत वाटतायत. तेव्हा म्हटलं मग काय आढळरावांचं चिन्ह. तुम्हाला सांगू का आमचं एक गाव आहे ना. हे गाव एक संघ आहे. एका याच्यावर चालणार आहे आणि सगळी लोक मतदान आढळरावला करणार आहे हे सांग. कारण का आमच्या सगळ्या पार्ट्या एकत्र आल्या त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही. आढळरावांचं काय चिन्ह आहे? आढळरावांचं काय घड्याळ आहे ना. त्या घड्याळावर सगळी लोक आहेत. आढळराव का? आढळराव. पण का म्हणजे आता जवळजवळ 10-15 वर्षाचा आमचा त्यांचा संपर्क आहे. आणि कोल्हे तर आम्हाला माहितीच नव्हतं. आता पाहिलं आम्ही आमच्या सकाळच्या दिवशी तोवर काही पाहिलंच नव्हतं. मागच्या इलेक्शनला सुद्धा आम्हाला काही दिसणार. मला स्वतःला नाही दिसलं. काय काम आता आढळरावची भरपूर कामं आहेत आमच्या भागात. कोल्हेंनी कधी आम्ही काही टाकलंच नाही. कोल्ह्यांची काय? आणि काय आता आमच्या गावाचा सगळ्यांनी एकत्र आले त्याच्यामुळं कोल्हे काही प्रश्न येत नाही. सगळे लोक आढळरावला मतदान करणार. सगळे आढळराव. ते लोक तुम्हाला काही सांगतील परंतु वरच्या लेवलला आहे ना आमच्या तालुक्याचं जे नेतृत्व आहे ना त्याचं ऐकणारे लोक आहेत सगळे गावात. तालुक्याचे नेतृत्व दिलीप मोहिते पाटील वळशन. सॉरी पुन्हा एकदा. नाही थांबा. ऐका माझी गडबड झाली. मी ऍक्च्युली आंबेगाव तालुक्याचा असल्यामुळे आणि येतानाच आता गोडेगावरून आल्यामुळे पटकन तालुका येताना मी जो वाडा निवडला तो खास खेड तालुका म्हणून निवडला. मोहितेंच्या पाठीमागे सगळं गाव आहे. सगळं गाव आहे. सॉरी पुन्हा एकदा. नाही थांबा. माझी गडबड झाली. मी ऍक्च्युली आंबेगाव तालुक्याचा असल्यामुळे आणि येतानाच आता गोडेगावरून आल्यामुळे पटकन तालुका येताना मी जो वाडा निवडला तो खास खेड तालुका म्हणून निवडला.
संपूर्ण आताकडे इथून मागे गेल्या 2 पार्ट्या होत्या, पण आता भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र झाल्यामुळे सगळे एकत्र आले. आता काही जास्त वादाचा विषय नाही, काही विषयच नाही, वादाचा विषय नाही आहे. नमस्कार. आता ही लोकसभा निवडणूक आली आहे, 2 उमेदवार आहेत, माहिती आहेत कोण आहेत? हा माहिती आहे ना, एक आपले अमोल कोल्हे आणि दुसरे आढळराव पाटील. काय चिन्ह आहेत दोघांची? आता समजा गड्या चिन्ह हे आढळराव पाटलांनी घेतलेले आणि दुसरं चिन्ह आहे आपलं शरद पवारांचं ते अमोल कोल्हेने घेतले, तुतारी. कोणतं चिन्ह आहे? तुतारी. काय परिस्थिती काय राहिली? आता परिस्थिती अशी आहे की बा अमोल कोल्हे आणि समजा बा आढळराव पाटील दोन्ही आम्हाला चांगलेच आहेत, लक्षात घ्या. पण आता अमोल कोल्हेंचा विषय असा झालेला आहे की ते काही पंचवार्षिक मध्ये 5 वर्ष झाले नाही आणि समजा आम्हाला वाटलं निवडून यावं नाही एवढं हा विषय वेगळा आला. समजा पण एखादा माणूस जर 5 वर्ष त्या मतदारसंघात येतोय, निवडून येतोय आणि 5 वर्ष जर तो माणूस आलाच नाही आणि परत जर निवडून आला तर आदर्श काय राहणार हा बाकीच्या पैसे? लक्षात घ्या ना, समजा तुम्ही आले, तुम्ही सरपंच म्हणून आम्ही तुम्हाला निवडून दिलं, 5 वर्ष तुम्ही आलेच नाही आमच्याकडे आणि परत तुम्ही 5 वर्ष आले, आम्ही तुम्हाला सरपंच म्हणून निवडून दिलं, मस्त तुम्ही मला आवडताय, तो विषय नाही. हा विषय आला मैत्रिक आला, सामाजिक विषयामध्ये कसं आलं की बाबा आपण हाय तुम्हाला 5 वर्ष निवडून दिलं, आपली भेटगाठ झाली पाहिजे ना मध्ये आधी. आज मला जर एखादा फॅमिली प्रॉब्लेम आला, तुमच्याशी भेटगाठ कशी घालायची? आज लोकांना ऑप्शन काय आहेत? एक तर आढळराव पाटील किंवा अमोल कोल्हे. अमोल कोल्हेंची गाठभेट होत नाहीत. आता त्यांचा विषय कसा तो वरच्या पातळीवर काय म्हणतात, गाठभेट व्हायची काही कारण नाही, काम होत आहे तुमची, बाकीचं काही घेणं नाही, नाही का? आता या तालुक्यात आमदार आहेत दिलीप मोहिते, आता ते आढळरावांच्या पहिले विरोधात होते, थोडक्यात ते राष्ट्रवादीत, आता आढळराव राष्ट्रवादी झाले. आता हे दोघांचं एकत्र आलंय, हे इथं वातावरण कसं वाटतंय मग? आता विषय कसा की वाडा जर पट्टा धरला आपण तर जवळजवळ आमदाराच्या साईडने असतात, नाही का? कारण आमदार कसा खेड तालुक्याचे आले, त्यामुळं वाडा पण खेड तालुक्याचा आला, थोडासा ओढा असतो. आढळराव पाटील सुद्धा चांगले आहेत, वाईट आहे अशातला भाग नाही. पण आता विषय कसा आला की विषय हा आलाय की अमोल कोल्हेंचा आणि आढळराव पाटलांचा विषय आलाय. आता अमोल कोल्हेंबरोबर काही संपर्क लोकांचा आला नाही, की किती आपण नाही म्हणलं, ही वस्तुस्थिती हे आपल्याला मान्य करावी लागेल, नाही का? त्यांना ते मान्य आहे वस्तुस्थिती, नाही का? भले ते आज निवडून येतील नाही येतील, काय विषय असेल तो वेगळा आला, नाही का बाबा? ते काय वाईट नाही आहेत, नाही का? किंवा आढळराव वाईट नाहीत. पण आज विषय कसा आहे की लोकांचे प्रॉब्लेम आल्यावरती कॉन्टॅक्ट होऊ शकतो का? आपल्या आमदार खासदाराबरोबर आपला कॉन्टॅक्ट होऊ शकतो का? मला कुठेतरी संपर्क महत्वाचा वाटतोय. हा, संपर्क महत्वाचाच आहे ना. आता इथं नमस्कार. लोकसभा आली निवडणूक, माहिती किती उमेदवार येतात इथे? नाही 2 उमेदवार आहेत आता उभे निवडणुकीत, आढळराव आणि कोल्हे. चिन्ह काय दोघांची माहिती? एक आपलं काय घड्याळ गुणाचं? गडे आपले आढळराव. काय कसं राहील वातावरण ते नाही सांगू शकत, आम्ही रोज कामाला जातो, आम्ही काय तिकडे पाहत नाही. बाबा नमस्कार. नमस्कार बाबा, माझा आवाज बसलाय, माझ्या काही जीव नका, लय आवाज भारी आहे तुमचा. चालतंय. बाबा नमस्कार. निवडणूक आली आहे, माहिती आहे का? आहे माहिती. कोण आहे उमेदवार इथं? आता म्हणजे कोल्हे आढळराव. चिन्ह काय दोघांची? घड्याळ आणि तुतारी. आता घड्याळ कोणाचं? अजित पवार. आणि तुतारी? शरद पवार. मग आता तुम्ही कोणाच्या माग? आम्ही मुंबईवाले, माझं मतदान इथं आहे. चिन्ह पोचलेत पण उमेदवारांची, काय सांगाल? तुम्हाला कोण आहे इथं? आढळराव. आणि काय आढळरावांचं चिन्ह काय? घड्याळ. लय जोरात आवाज का बरं? मग आपला जुना पक्ष आहे. आता पक्ष, मग आता कोणी लिहितं मग कसं? आता ते बाकीच्यांचं काय सांगू, पण आपल्या पुरता आहे. कोण? आढळराव. का बरं? का बरं? आपला पहिला जुना माणूस आहे, पहिला निवडून आता गेल्या वर्षी निवडून. पण आता ते पक्ष बदलला त्यांनी. बदलला तरी काय जाणार आहे, वाया नाही जाणार. पण का एवढे का आवडतं तुम्हाला? आवडतं म्हणजे त्यांनी का पहिले कामधंदे केलेले, आमच्यामध्ये राहिलेले, आलेले गेलेले. आता कोल्हे आले नाही का? कोल्हे कुठे आले? आता त्या दिवशी आले फक्त, आपल्या कालीच्या दिवशी, त्याच्यावर कुठे आले? फक्त कालच दिवशी आले. हा,
काय सांगाल आता जी परिस्थिती आहे इथं तुम्हाला नाही तुम्हाला असं वाटतंय सर्वांपर्यंत चिन्ह पोचले उमेदवारांना माहित आहे लोक उभे म्हणजे लोक आता जनता आहे ना हुशार झालेली आहे कोणी सांगेल त्या पक्षाला मतदान देऊ शकत नाही स्वतःच्या आत्मविश्वास ज्याच्या विश्वास आहे त्यालाच मतदान करणार बोलत नाहीत लोक पण अंतर्गत आहे ना ठाम मताने ना मतदान करणारे लोक जो विश्वासाचा माणूस आहे त्यालाच मतदान करणार असं कोण आला की आम्हाला मतदान मुळीच नाही जो इथं आला जो कार्यक्रम झाला किंवा काय असेल ते लोकांचा गोडवा ज्याच्यावर प्रेम आणि लोकांवरती त्यांनी प्रेम केलं असे लोकांना मतदान होणार आता इथे कसं आहे या तालुक्यामध्ये दिलीप अण्णा मोहिते पाटील याच्यावर या माणसावरती भरपूर प्रेम आहे या तालुक्यात त्यामुळे जरी उमेदवार वेगळा असेल तर अजितदादा आणि दिलीप मोहिते हे दोघांची दोस्ती आणि या दोस्तीमध्ये यांनी भरपूर कामं केली आहेत आमदाराच्या प्रयत्नातून अजितदादांनी भरपूर काम दिली त्यामुळे आता आढळराव जरी दुसऱ्या पक्षातून आला असेल तरी आता आपली एक बाजू आढळरावला मतदान होण्याची शक्यता आहे ह्या तालुक्यात बाकीचं माहीत नाही पण खेड तालुक्यामध्ये आढळरावला भरघोस मतदान मिळेल कारण हा आमदार तिसऱ्यांदा झाला हा कट्टर आमदार नाही कार्यसम्राट आमदार म्हटलं गेलं दिलीप अण्णा मावळ पट्ट्याचा शहनशाह बादशाह असाही त्यामुळे कट्टर जे काय होत नाही ते तो स्वतः झटणारा आमदार आहे आमदारामुळे आढळराव मतदान होणार खेड तालुक्यात दिलीपांना आढळरावांच्या पाठीमागे त्यावेळी ते विरोध होते दोघं जण पण आता अजितदादा येतो एक जवळ असल्यामुळे हा पवार साहेबांचा तालुका आहे शरद पवारचा तालुका देश पवार साहेब सांगते तिकडे मतदान होणार पण आता फोटो झाल्यामुळे जणू आता तरुण पिढीकडे वळणार तरुणाकडेच वळणार ना पण आता काय जी जुनी मंडळी आहे ती काही तिकडे जाणार इकडे जाणार पण शक्यतो आमदाराचा गोडवा येतो एवढ्या विरोधामध्ये त्या माणसाने काम केलं त्यामुळे दिलीपांना सोयी पर्याय नाही दुसरं आमदाराचं काम नाही संसदीय काम आणणारा एवढे कोट्यवधी काम आणणारा आमदार या तालुक्यात आता खासदार येतो जातो कुठल्याही दोघांपैकी कोणी पण ते एवढे इकडे खाली येत नाही पण आमदार सांगितलेले फार गल्ली बोळात रस्ते दुरुस्ती किंवा काय असेल ते विकासाचं काम त्यामुळे त्यांना कार्यसम्राट आमदार म्हटलं गेलं किती विरोधात असेल तरी त्यांना ते घेणं नाही कोण असेल एखाद्या येड्याला मतदान करू आम्ही म्हणजे आमदारावर प्रेम असतात आता मी आमदारावर प्रेम करणार माणूस यांच्यासाठी दिलीप अण्णांचा शब्द अंतिम आहे आपण इथे अजूनही काही नागरिक दिसत आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊ सावली नमस्कार नमस्ते आता लोकसभा म्हटलं थोडं ग्रामीण भागातच बघावा चिन्ह सर्वांना माहिती आहेत का उमेदवार सर्वांना माहिती आहेत का उमेदवारांचे पक्ष सर्वांना माहिती आहेत का काय सांगाल आता परिस्थिती आता हे सर्वसामान्य जनतेवर जर विचार केला तर शिवाजीदादा आढळरावांचं चिन्ह सगळ्यांना घरोघरी पोहोचलेलं आहे कारण ऑलरेडी राष्ट्रवादी काँग्रेसची या पुणे जिल्ह्यामध्ये फार मोठी ताकद आहे आणि दादा आता हे महायुतीचा उमेदवार म्हणून या घड्याळ्या चिन्हावर लढत आहे दादांनी त्यांच्या कारकिर्दीत फार अशी मोठी कामं केली प्रत्येक गावागावात दादांनी आपला वैयक्तिक त्यांच्या माध्यमातून जसं शक्य होईल तसे त्यांनी फंड दिले कुठलेही असं गाव नाही ह्या शिरूर लोकसभेमध्ये का दादांनी प्रत्येक गावामध्ये त्यांचा फंड नाही आता आहे परिस्थिती आता दोन गट झालेत अजित पवार आणि शरद पवार आता शरद पवार गटातून मग अमोल कोल्हे ते निष्ठावंत म्हणतायत निष्ठावंत म्हणण्याचा त्यांनी तर ते म्हणू नयेच कारण काय निष्ठावंत म्हणण्याचा त्यांना ना अधिकारच नाही त्यांनी आतापर्यंत जवळपास 5 वेळा काहीतरी पक्ष आहे ठीक आहे पवार साहेबांची सहानुभूती आहे तो गोष्टी वेगळी पण मला एक सांगा त्यांनी आतापर्यंत 5 पक्ष बदलले दादांनी तसं केलं आता 20 वर्ष शिवसेनेबरोबर राहिलेले आहेत आता ही महायुती असल्यामुळे ही जागा पक्षाला सुटलेली आहे त्यामुळे दादांकडे पर्याय नव्हता त्यामुळे दादांना तिकडे जाऊन ते हे करावं लागलं आणि निष्ठावंत काही येत नाही जरी तुम्ही जर निष्ठावंत तुम्ही एवढ्या 5 वर्ष तुम्ही जनतेसाठी काय केले तुम्ही आले जे पहिल्या वर्षभर कुठं लोकांमध्ये जे गायब झाले तुम्ही आता आले निष्ठेचा विषय नाही महत्वाचं आहे तुम्ही कामं व्हायला पाहिजे बरोबर निष्ठेचा विषय ठीक आहे कमी कमी जनतेची कामं झाली पाहिजे सर्वसामान्य माणसाची गरज काय आहे हे ओळखलं पाहिजे आणि हे शिवाजीदादा 20 वर्ष झाले ते करतात जनतेची कामं त्यामुळे कोल्ह्यांचं मला काय वाटत नाही त्यांनी काही अशी
काही लोकांसाठी काय केले किंवा समाजासाठी काय केलेले एकदम निष्क्रिय खासदार म्हणलं तर बोलले. इथे अजूनही थोडे नागरिक आहेत, आपण त्यांना घेऊ. बाबा नमस्कार. नमस्ते. काय लोकसभा आता 2 उमेदवार आहेत इथं, कोण आहेत? आता काय आढळराव सध्या चाललाय प्रचार. काय आणि अजून दुसरे कोण आहेत? अजून बरेच अमोल कोल्हे 2च नाव आम्हाला फक्त माहिती आहेत. अजून उमेदवार बरेच पण नाही. दोघं नाव माहिती आहेत, दोघांची चिन्ह काय सांगताय का एकदा? सांगू ना. काय आढळरावांचं काय? आढळरावांचं घड्याळ आहे, त्यांची तुतारी आहे. मग आता तुमच्या मनात काय? आम्ही घड्याळच मतदान करणार आहे, आमची सभा आहे आता. का बरं घड्याळ? जे पाहिजे ते संबंध आमचे जुने येतात आता त्याच्यामुळे असं आहे ना. संसद रत्न आहे 3 वेळा त्यांना. संसद असून उपयोग नाही. इथे तळागाळातल्या माणसाचे जनतेचे प्रश्न सोडवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी आढळराव दादा अत्यंत गरजेचे आहे. आता सध्या तरी विद्यमान खासदार अमोलदादा कोल्हे यांचंच वातावरण दिसतंय. कारण जी अधिवेशनामध्ये जी विधेयकं मांडली त्या अतिशय विषय मांडले. काँग्रेसचं आढळरावांचं काम, त्याच्यानंतर 5 वर्ष कोल्हेंचं काम. आपण कसं याच्यात आता काय आलं 5 वर्षे कोल्हे साहेबांना दिली होती, परंतु काय आलं 3 वर्ष तर कोरोनाच होता. त्यांना समजा 2 वर्षच भेटली, कार्यक्रम थोडासा त्यांना कार्यकाळ अपुरा भेटला. आणखीन 5 वर्ष देऊन पाहायला काय हरकत नाही. उमेदवार होत करतील ते, त्यांच्याकडून लोकांची आहेत अपेक्षा आहे. दादांना 15 वर्ष दिली होती, मग दादांनी तरी कुठं कामं केली, असा विषय. कोरोना काळातच 3 वर्ष गेली यांची, यांना फक्त 2 वर्ष मिळालेत कुठेतरी, म्हणून कोल्हेंना अजून 5 वर्ष द्यायच्या भूमिकेत काही पदाधिकारी दिसत आहेत. तुम्ही पाहता या इथं पण आपण काय आता इथं निवडणूक आली, कोण आहे उभे? आपले आढळराव आहेत, परत अमोल कोल्हे. काय चिन्ह काय दोघांची? एखादं तुतारी, एखादं घड्याळ आहे. तुतारी कोणाची? तुतारी शरद पवार. आणि घड्याळ? घड्याळ पण शरद पवार. मग आता तुम्ही उमेदवार म्हणून कोणाच्या पाठीमागे? शरद पवार जे माणूस या देशामध्ये जे काम करेल ना ते कोणी करू शकत नाही. आणि जास्त करून शरद पवार जास्त मान देतो. आता शरद पवारांचा उमेदवार कोण आहे? आता तुतारी आहे ना, अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. आपण काय सांगाल? बस आता यांनी सांगितलं तेच सांगणार आम्ही. जे सांगतील त्यांच्या पाठीमागे आम्ही अमोल कोल्हे. अमोल कोल्हे आम्ही बस देणार होती. मी नायपडचा आहे, अमोल कोल्हे. मी गोडेगावची. गोडेगाव. शरद पवार. काय आवडलेलं काम त्यांचं एखादं? खूप सगळे ठिकाणी चांगलं काम आहे त्यांचं. काय एखादं काम सांगा. आता तसं म्हणायला गेलं सहसा मी मुंबईला असते. ज्या विद्यापीठाला आहे ना, विद्यापीठाला नाव नव्हतं मिळत तेव्हा शरद पवारांनी ते नाव करून केलं. शरद पवार जास्त मानतो. शरद पवार जे सांगतील किंवा त्यांनी दिलाय म्हणून तुम्ही अमोल कोल्हेंच्या पाठीमागे ठाम उभे. हो. पवारांचा शब्दच तुमच्यासाठी बस दुसरं कोण नाही. शरद पवार शब्द म्हणजे लय मोठा माणूस आहे तो, आणि श्रेष्ठ माणूस आहे, आणि तोच करू शकतो, कोणी करू शकत नाही. पवारांचा शब्द यांच्यासाठी अंतिम. काय सांगाल? शरद पवारच चांगला माणूस आहे, त्यालाच निवडून द्या. आपण ते नाही उभे, त्यांनी दुसरे उमेदवार दिलेत. काय त्यांनाच उभं करा. त्यांची तुतारी त्यांनीच अख्ख्या 84 वर्ष झाली आज, तरी पण आज ते उभेच आहेत. इथून पुढे बी त्यांनाच उभं करायचं. त्यांच्या पाठीमाग आम्ही उभे खंबीरपणाने. त्यांच्या पाठीमागे तुम्ही तरुणही आज पवार साहेबांच्या मागे खंबीरपणाने उभे. या इथे थोडं आपण हॉटेलमध्ये जाऊ. बघ नाही, निवडणुकीत 2 उमेदवारांची नावे माहिती आहेत? हो. कोण कोण? शिवाजीराव आढळराव पाटील आणि कोल्हे, अमोलदादा कोल्हे. कोल्हेंचं काय चिन्ह? कोल्ह्यांचं तुतारी. आणि आढळरावांचं काय? घड्याळ. काय आता हवा काय इकडे? मग दुई चालत प्रत्येकाच्या इच्छेप्रमाणे. प्रत्येकाचे चिन्ह दोघांची माहिती आहे. चिन्ह दोघांची माहिती आहे, हा महत्वाचा. काय सांगाल आता, काय परिस्थिती इथे? आता इथली परिस्थिती काय, आता सर्व लोकांचं मत आता प्रत्येकाचं वेगळं मत आहे. कोण कशासाठी, कोण कशासाठी चालले. आमचं मत अमोल कोल्हेंनाच. का?
कारण की तो खासदार म्हणजे चांगला आहे, लोकांच्या शेतकऱ्यांच्या भावना आहे. त्यांनी मंत्रिमंडळात त्यांनी सगळ्या म्हणजे प्रश्न विचारले कांद्या बटाट्याच्या निर्यातीबद्दल. हे सरकार त्याच्याबद्दल काहीच बोलत नाही. शेतकऱ्यांना इथं आज खताची गोण बघा, त्याचा बाजार काय, त्यांना शेतकऱ्याला आज रोजंदारी घ्यायचं 400-500 रुपये रोज द्यायला लागतो रोजंदारी. आणि कांद्याला बाजार काय, शेतकऱ्याला दुधाला बाजार काय 20-22 रुपये. आज ते दूध तुम्ही 20-22 रुपयाने घ्या आणि 60 रुपयाला घ्या दुसऱ्याला विकता. हे कसं काय? पाण्याची बाटली 20 रुपयाला भेटते. रत्तेबाचे बाजार किती झाले, डबल आहे तिथं. शेतकरी कसा सुधरण? शेतकऱ्यांचा आवाज तुम्हाला कुठेतरी कोल्हे वाटतोय? हा, कोल्हेच. त्यांनी आज संसदेमध्ये किती वेळा तरी आवाज उठवलेला आहे. मग कसं काय ना, आता त्याचे 2-2.5 वर्ष याच्यातच गेले कोरोनाच्या काळात. काय करणार तू? सगळं हानीमारी चालते ना. त्यांचे 2-2.5 वर्ष कोरोनाच्याच काळात गेले, त्याच्यामुळं हे त्यांना कुठेतरी अजून 5 वर्ष संधी द्यायला इच्छुक आहे. काय सांगाल आता इथं काय परिस्थिती आहे? इथं परिस्थिती अशी आहे, ज्यावेळेस मागच्या आता अमोल कोल्हे लोकांनी निवडून दिलं, 5 वर्षात त्या माणसाने तोंडच दाखवलं नाही. फार खेडपासून तर भीमाशंकर पर्यंत 1 रुपया निधी दिला नाही. कोणत्या सुख दुःखात तर सोडून द्या, मग कधी आलाच नाही माणूस तो. पण तो गायब खासदार म्हणून इकडे लोकांचे आम्ही इकडे असं होतं विषय, त्याला विचारलं ना समजा बा या भागात समजा रेणेगाव कुठे, त्याला सांगता येणार ते कुठे तालुक्यात ते सांगू शकत नाही, त्याला माहिती सुद्धा नाही. ते कसं होतं, फक्त कुठेतरी नौटंकी करायची, कुठेतरी यायचं आणि थोडं पिक्चर डायलॉग पाहिजे करायचं लोकांना. आता लोकांना हा अभिनेता नाहीच पाहिजे, लोकांना नेता ग्राउंड लेवलला काम करणारा माणूस पाहिजे, अशी परिस्थिती आहे लोकांची. आणि लोकांना काय वाटतं, त्यांनी फक्त नोटिंग करायची, आता कुठेतरी भावनिक व्हायचं, शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, दाढी मिशा लावून कोण शिवाजी महाराज होत नाही. त्यांनी प्रॉपर शिवाजी महाराज होण्यासाठी ग्राउंड लेवलला लोकांना सुख दुःखात होतं. शिवाजी महाराज काय अशी नौटंकी करत नव्हते, ते प्रॉपर काम करत होते. आढळराव का पाहिजे? आढळराव काम जनतेतल्या मनातला खासदार आहे, लोकांनी सुख दुःखात येतो. मी तर पुन्हा काही काम असू द्या, कोणाला फोन करू द्या, कधी फोन करा उचलणार आहे. अमोल कोल्हेला कधी फोन करा, कधी फोन उचलत नाही. काय बघ असं नॉट रिचेबल म्हणतात ते, असा विषय होतो. त्यामुळे काय लोकांना जे आता मनात लोकांना आढळराव लोकांना बिंबलेला आहे. लोकांचं म्हणजे आढळराव लोकांना माणूस म्हणून निवडून द्यायला पाहिजे. आणि त्याच्या मनात सामान्य जनतेचे काम करणारी ती. आता काय केलं सामान्य जनतेचं काम? रोडची कामं असू द्या, कोणत्याही समस्या असली तरी आता समस्या सगळ्यांचे सोडवतात. तुम्ही कधी गेले होते समस्या घेऊन? स्वतः मी गेलेले आहे. त्यांनी 3.5 कोटीचा रोड अवदरला दिलेला आहे. सगळ्या वाड्या वाशांना दादांचीच कामं आहेत. अवदर नाही गेले कधी? एक कोल्हे कधी निवडून आले तसे आजपर्यंत आम्हाला माहिती सुद्धा नाही कोल्हे कुठे येतं काय येते. पात्रा पॉलिटिकल खिचडी.